नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका विनोदी भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. ताईंनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मातृवंदना जे पोर्टल आहे किंवा ॲप्लिकेशन आहे तर आपण याच्यावर जो मातृवंदनाचा फॉर्म भरत आहोत, तर तो फॉर्म भरत असताना सध्या सगळ्यांना एक कॉमन अडचण येत आहे. ती अडचण म्हणजे आपल्याला RCH ID नंबर आपल्याकडे उपलब्ध नाही. तर ताईंनो, आपल्याकडे जरी RCH ID नंबर जरी नसेल तरी आपण गरोदर मातेचा फॉर्म हा भरू शकतो. तर तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर आपल्याला कुठला बदल आपला झालेला आहे आपल्या सध्या पोर्टलवर, आपण कुठलं भरू शकतो. तर बघा, आपल्याला आपल्याला तिथं उपलब्ध आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याला ह्या 3 डॉटवर जाऊन आपल्याला जे रजिस्ट्रेशनचं आहे ते आपल्याला फॉर्म भरायचं. मी तुम्हाला दाखवते, व्हिडिओ पूर्ण बघा ताईंनो. व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. हे तुम्ही ॲपवर बी करू शकता, पोर्टलवर करू शकता. आता मी पोर्टल ओपन केलेलं आहे. पोर्टल लगेच ओपन होतं. ॲप्लिकेशनला थोडा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे तुम्ही करेक्ट तुमचा पासवर्ड आणि जो युजर ID तो व्यवस्थित टाका, कॅपचा भरा, अगदी आरामात ओपन होतं. आता मी पोर्टलवर ओपन केलेलं बघा. वेबसाईट आणि ॲप्लिकेशन ह्या 2 वेगळ्या याच्यावर आपण काम करतोय. तर हे पोर्टल आहे, पोर्टल म्हणजेच वेबसाईट. तर ते याच्यावर मी ओपन केलेलं आहे. आणि जी आपण ॲप, जशी आपली पोषण ट्रॅकर ॲप आहे तशी ती आपली मातृवंदना योजनेची ॲप देखील आहे. परंतु पोर्टलला लगेच ओपन होतात. आपल्याला या 3 रेषांवर जायचं आहे. इथे गेल्यानंतर आपल्याला डाटा एंट्री, आपल्यासमोर हे ऑप्शन येतं बघा, डाटा एंट्री. तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर कधी लक्षात ठेवा ताईंनो, आपल्याला बेनिफिशरी रजिस्ट्रेशन म्हणजे याच्यावरच जायचं आहे. तुम्ही ड्यू लिस्टमध्ये जाऊन कुठलाही फॉर्म भरू नका. न्यू रजिस्ट्रेशनला तुम्हाला जर तुमचं आधार देखील बदल झालेला असेल तर तो देखील बदल इथं होऊन जातो. त्याच्यामुळे बेनिफिशरी रजिस्ट्रेशन याच्यावर जा. तुम्ही याच्यावर पण जाणार, ॲपवर पण जाणार, तर ॲपवर देखील तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन लगेच सापडेल. तर त्याच्यावर जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे, म्हणजे तुमचं लगेच रजिस्ट्रेशन हे म्हणजे आपल्याला जो फॉर्म आहे तो भरला जातो. तर आपण बेनिफिशरी रजिस्ट्रेशन याच्यावर आपण क्लिक करणार आहोत. क्लिक केल्याबरोबर आपल्याकडे असा फॉर्म ओपन होतो. असा फॉर्म अगदी जसा आहे तसा, जे पहिलेपासून आपल्याला कुठलीही माहिती याच्यामध्ये जे आहे पहिलेपासून त्याच पद्धतीचं आहे की आपल्याला इथे आपल्याला निवड करायचं आहे. इथे आपल्याला टिकमार्क करायची, कुठलाच बदल नाही. इथं नाव टाईप करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आधार क्रमांक भरायचा आहे. तो जो बदल आपला झालेला आहे याचा, तो आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. तो बदल म्हणजे आपल्याला RCH ID नंबर नाही, त्याच्यामुळे आपल्याला खूप सारी अडचण ही आलेली आहे आणि त्याच्यामुळे आपले फॉर्मही भरले जात नाही. तर आता आपल्याला आभा कार्ड हे ऑप्शन तिथं वाढून आलेलं आहे. तर ते कुठं, तर बघा, आता आपण सुरुवातीला मी प्रत्यक्ष जेव्हा माझ्याकडे लाभार्थी असेल तेव्हा मी तो भरून पण दाखवेल. आता माझ्याकडे लाभार्थीनी म्हणून मी तुम्हाला इथंच दाखवते बघा. आता पात्रतेचा पुरावा इथून आपली सुरुवात होते. इथे आपण क्लिक करतो बघा. इथं क्लिक केल्यानंतर तर बघा इथं डॉक्युमेंट येतात. आता इथे तुम्ही ई श्रम कार्ड वगैरे जर कुठलंही टाकलं तर चालणार आहे. बघा, इथं ई श्रम कार्ड हे टाका, कारण की आपल्याला पुढच्या ऑप्शनसाठी आपल्याला इथं ई श्रम कार्डच टाकायचं. किंवा तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असेल किंवा तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. खूप साऱ्या गोष्टी तिथं. तर हे एक ऑप्शन तुमचं झालं. आणि हे झाल्यानंतर मग आपलं जे तुम्हाला RCH ID नंबरचं इथं येत आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे. बघा, इथं आपलं जे ऑप्शन आहे तर ते वाढलेलं आहे आणि त्याच्यावरच आपल्याला हा फॉर्म आपला आता अवलंबून आहे. बघा, इथं हे जर तुम्ही ऑप्शन पाहिलं तर इथे आपल्याला सिलेक्ट डॉक्युमेंट हे ऑप्शन आता वाढलेलं आहे आणि याच्यानुसारच आपल्याला आता भरायचं. बघा, तुम्हाला जे लसीकरण कार्ड असतं मातेचं, तर त्याच्यावर जर RCH ID नंबर नसेल तर फक्त तिथे तुम्हाला नोंदणी दिनांक जो आहे, MCP कार्ड नोंदणी दिनांक, तो मात्र आपल्याला इथं टाकायचा आहे. तो टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथं बघा कार्ड नोंदणी क्रमांक, तर इथे तो मात्र आपल्याला लागणारच आहे. बघा, इथं लाल टिक आहे, म्हणजे हे आपल्याला लागणारच आहे. बघा, कुठले डॉक्युमेंट जर तुम्हाला लागणार असेल तर त्याच्या पुढे हा स्टार असेल तर ते आपल्याला आवश्यकच असतं. एवढं लक्षात ठेवा, स्टार असणं म्हणजे ते आवश्यकच आहे. जिथं स्टार नाही तिथं तुम्ही नाही भरलं तरी काही अडचण नाही. आता MCP कार्ड म्हणजे जे आपलं लसीकरण कार्ड असतं तर त्याचा नोंदणी दिनांक असतो कार्डवर, तो इथं आपल्याला टाकावाच लागणार आहे. MCP कार्ड नोंदणी दिनांक हे खालचं जरी नाही टाकलं तरी चालेल, परंतु इथं तुम्हाला जर वरचं तुम्ही ऑप्शन पाहिलं स्टारचं तर हे मात्र तुम्हाला भरायचंच आहे. त्याच्यानंतर बघा, इथं हे ऑप्शन जे आहे जे तुम्हाला सांगत आहे की आपलं हे ऑप्शन बघा, MCTS ID, RCH ID, MCP कार्ड रजिस्ट्रेशन नंबर किंवा आभा ID टाईप. तर ही आपल्याला मस्ट आहे. म्हणजे आपल्याला आता जे आपला RCH ID नंबर होता त्याऐवजी आपल्याला आता
आभा आय डी नंबर देखील भरता येणार आहे. इथं तुम्ही जर क्लिक केलं तर इथे तुम्हाला ते ऑप्शन दिसणार आहे. हे देखील आपल्याला कंपल्सरी भरणं आहे. हे देखील कंपल्सरी भरणं आहे. हे देखील आपल्याला कंपल्सरी भरणं आहे. इथं तुम्ही नाही भरलं तरी चालणार आहे. इथं भरलं नाही भरलं काही फरक पडत नाही. तर आता आपण इथे जर तुम्ही क्लिक केलं तर इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ह्या पद्धतीचे पर्याय उपलब्ध असणार आहेत की बघा, मदर अँड चाइल्ड ट्रॅकिंग सिस्टीम बघा, MCTS ID जर तुमच्याकडे तो असेल तर तुम्ही टाकू शकता. RCS ID जर असेल तर तुम्ही त्याच्यावर क्लिक करू शकता. त्याच्यानंतर बघा इथं MCP कार्ड रजिस्ट्रेशन नंबर. आता बघा MCP कार्ड रजिस्ट्रेशन नंबर देखील आपल्याला मिळू शकतो. तो आपण आरामात देखील इथं टाकू शकतो. बघा आता सध्या आपल्याला RCS ID नंबर मिळत नाही, परंतु जे आपल्याकडे लसीकरण सत्र होतं तर त्यांच्या माध्यमातून आपल्या सिस्टर असतात तर त्यांच्याकडे MCP कार्ड रजिस्ट्रेशन नंबर हा असतो, तर तो देखील आपण टाकू शकतो. त्यांच्याकडनं हे घेऊन तुम्ही हे टाकू शकता. परंतु त्याच्यासाठी आपल्याला अपलोड करण्यासाठी डॉक्युमेंट मिळतं का हे अजून मी देखील पाहिले नाही, परंतु हा नंबर 100% मिळू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे खालचा जो ऑप्शन आहे, जे खालचं ऑप्शन आहे ते खूप महत्त्वाचं आहे. ते म्हणजे आपल्यासाठी की आपल्याकडे इतर कुठले डॉक्युमेंट्स नसतील, परंतु आपल्याकडे आभा आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट ID हा सगळ्यांकडे आहे. त्याच्यामुळे हे भरून याचाच फोटो तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे. म्हणजे हे सिलेक्ट करायचं आहे आधी, आणि सिलेक्ट केल्यानंतर मग तुम्हाला इथं जे खाली दिसत आहे तर इथे तुम्हाला आधी आभाचा जो क्रमांक आहे तो क्रमांक इथे तुम्हाला टाकायचा आहे. बघा तो क्रमांक इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. आभा क्रमांक असतो तो आभा क्रमांक इथे टाकून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ज्यावेळेस आपण इथं अपलोड करू, फोटो अपलोड करू, तर तिथे मात्र आपल्याला नक्कीच बघा इथं आभा ID मस्ट बी 14 डिजिट नंबर. बघा इथं 14 अंकी जो नंबर आहे तो एंटर करावा लागणार आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला तिथं फोटो काढायचा आहे. आता मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून, कारण माझ्याकडे सध्या गरोदर माता नाही, माझ्या ज्या 4 होत्या त्या भरल्या गेल्या. आता माझ्याकडे लाभार्थीनी, परंतु आता मी लवकरच नोंदणी करते. एक माताची पोषण ट्रॅकरला नोंदणी करते. माझ्याकडे एक माता आलेली, त्याच्यानंतर त्या मातेकडे काय उपलब्ध आहे त्याच्यानुसार मी तुम्हाला अगदी पूर्ण जो फॉर्म भरायचा आहे तो व्हिडिओच्या माध्यमातून भरून दाखवणार. त्याच्यामुळे ताईंनो, आता तुम्हाला जरी तुमच्याकडे MCP कार्ड नंबर नसेल तरी आभा कार्ड नंबरवरून तुम्ही मातृवंदना योजनेचा फॉर्म, गरोदर माते फॉर्ममध्ये बाकीची माहिती जशीच्या तशी आहे. बाकी तुम्हाला कुठलाही बदल करायचा नाही आहे. सगळी माहिती तीच आहे. फक्त आपल्यासाठी अपडेटनुसार जो बदल हवा होता, कारण MCP कार्ड वर आपल्याला RCS ID नंबर जो आहे तो आता सध्या उपलब्ध नाही. त्याच्याऐवजी जो नंबर उपलब्ध आहे तो तुम्ही टाकू शकता किंवा आभा ID नंबर देखील टाकू शकता. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ताईंनो तुम्हाला पोषण ज्या पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर अडचणी येतात त्याच पद्धतीने त्याच्यात अपडेट येतात, त्याच पद्धतीने मातृवंदना पोर्टल असेल, त्याच्यानंतर ॲप असेल तर त्याच्यामध्ये देखील अपडेट येत आहेत. आणि त्या अपडेटच्या माध्यमातून आपला बराचसा बदल हा होत आहे. आणि तो बदल झाल्यानंतर आपल्याला आता मातृवंदनेचा फॉर्म आपण आरामात भरू शकतो. परंतु ताईंनो, एवढं सगळं केल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, आपलं स्वतःचं जी KYC आहे किंवा आपलं प्रोफाईल अपडेट करायची ती आधी अपडेट करून घ्या. आणि त्याच्यानंतर आपल्या परीक्षिका मॅडम यांच्याकडनं त्यांच्या ID वरनं फेस कॅप्चर करून घ्या. म्हणजे आपल्याला जो इन्सेंटिव्ह मिळणार आहे, जो प्रोत्साहन भत्ता त्या कामाचा एका फॉर्मचा मिळणार आहे तो आपल्याला मिळेल, अन्यथा मिळणार नाही. त्याच्यामुळे ताईंनो, लवकरात लवकर आपण करा. आणि आपलं आधार हे त्याच्यासाठी मेन आहे, त्याच्यासाठी देखील. तर ताईंनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं होतं. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.